विभागीय कार्यालय येथे आपण अमरून उपोषण केले आहे। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। काय प्रमुख कारण आहे, काय सांगा? असे बघा भाऊ, मी उपोषण करण्याची नात्याने बहीण लागते। मी शिवछावा संघटना संस्थापक अध्यक्ष संगीताई मुरकुटे। पण मला त्यांनी पूर्ण म्हणजे त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याबद्दल प्रतिनिधित्व करण्यासाठी संपूर्ण अधिकार दिलेले आहे। म्हणून मी आज त्यांच्या बरोबर इथे आहे आणि शेवटपर्यंत मी त्यांच्यासोबत न्याय मिळेपर्यंत लढणार आहे। तो जो त्यांची जी वडिलोपार्जित जमीन आहे, वडिलोपार्जित जमिनीचा जो दस्त सिन्नर श्रेणी इथे झालेला आहे दुय्यम निबंधाकडे 2744 हा त्याचा नंबर आहे। 8/5/2024 रोजी तो दस्त झाला। तो दस्त झाला तर त्यांचे वडील व्यसनाधीन असल्या कारणाने समोरच्या व्यक्तीने त्याचा गैरफायदा घेतला। जे 4 जण आहे त्यांनी ते नाव आता त्यांनी स्वतः सांगितले, 4 का 3 जण आहे। त्यांनी काय केलं त्याचा आता मला सांगा, जो व्यक्ती खरेदी घेतोय जमीन तोच खातं का करतोय, हा खूप मोठा प्रश्न आहे। मेन म्हणजे ज्या खरेदी दस्तावर सरकारी मूल्यांकन जे आहे त्या जमिनीचं 2,31,00,000 रुपये लिहित आहे आणि 2,31,00,000च तुम्ही काय घेताय, स्टॅम्प ड्युटी घेताय। मग आपापसातली रक्कम कमी का दाखवता, हा खूप मोठा विषय आहे। आणि दुसरं म्हणजे खातंही त्यांनीच खोललं। उद्या खरेदी करायची तर आदल्या दिवशी खातं खोललं, HDFC बँक शिंदे येते। खातं खोलल्यानंतर जे पैसे 70 लाख, ठीक आहे तुमच्या आपापसातली रक्कम 70 लाख, ती सुद्धा जो खरेदी करून घेणार जे व्यसनाधीन यांचे वडील म्हणजे माझे काका, त्यांच्या खात्यावर आजपर्यंत आलेले नाहीये। खरेदी खात्यात जे चेक दिलेले ते चेक कोणाच्या खात्यात वटले आणि कशासाठी वटले माहिती नाहीये। त्यांचे स्वतःच्या पत्नी पण इथं आहे, त्यांचे पुतणी पण आहे, त्यांचे मुलगा आहे आणि त्यांचे रिलेटिव्ह आहे। यांना सर्वांना हा विषय की ते पैसे जर कुटुंबाच्या कुठल्याही कारणाचा आणि आम्हाला जमीनच विकायची नव्हती आणि मग या काकांच्या व्यसनाधीन किंवा एक थोडंफार डोक्यात त्यांचे थोडस आपण म्हणतो एक अज्ञात बुद्धी किंवा व्यसनाधीन मध्ये विकृत वृत्ती झाली। त्यामुळे त्याचा गैरफायदा घेत या लोकांनी त्यांची जमीन ही बेभावात घेतली, पण कुठल्याही प्रकारचा मोबदला तिला दिलेला म्हणजे केवळ फक्त फसवणूक। आणि त्यांनी खरेदी झाल्यानंतर तात्काळ संबंधित प्रशासनाला नोंद दिली, ना हरकत दिली की असं असं झालेलं तुम्ही खरेदी दस्त नोंदवू नका, तरी देखील सुद्धा संबंधित प्रशासनाने खरेदी दस्त नोंदवला। पण मला असं बोलायचे, जे सब रजिस्टर साहेब सिन्नर येतील, तुम्ही स्वतः दस्त तयार करतायत, त्याच्यावर तुम्ही सरकारी मूल्यांकन 2,31,00,000 रुपये 87,000 जे आम्ही निवेदनात बोलले तेवढं सांगताय, वरून तुम्ही सरकारी मूल्यांकनाप्रमाणे तिचे जी काही स्टॅम्प ड्युटी ती पण घेताय। मग आपापसातली रक्कम 70, यांना शंका का आली नाही की का आपापसातली रक्कम कमी घेतली जात आहे? कारण माझ्या अनुभवानुसार आपापसातली रक्कम सरकारी भावापेक्षा कमी कधीच राहणार नाही, कोणीही सांगू शकतं। माझ्यामध्ये सगळे जण सहभागी आहे असं यांचंही म्हणणं आहे। ठाम प्रमाणात त्यांचे पूर्ण कुटुंब सांगत आहे आणि ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहे। आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। मला बोलण्याची गरज नव्हती, त्यांची तब्येत खालावलेली आहे, त्यामुळे त्यांनी मला सांगितलं ताई तुम्ही सविस्तर माझं थोडक्यात जे काही आमचा त्रास आहे, आमच्यावर जो झालेला अन्याय आहे, जो भ्रष्टाचार, तो सांगा। आणि आम्ही आज सगळा भ्रष्टाचार सगळं काही मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय। मुख्य म्हणजे आम्ही त्या काकांचे बँक स्टेटमेंट काढून आणले। बँक स्टेटमेंटवर हा पैसा आलेला फक्त 12 लाख रुपये आलेले, बाकी पैसा आलेला नाहीये। मग बाकी पैसा गेला कुठं? आणि आमच्या ज्या 1 ते 7 मागण्या ज्या इथं निवेदनावर लिहिल्या आहे, आम्ही या 1 ते 7 मागण्यांसाठी प्रत्येक प्रकारची चौकशी लावल्याखेरीज इथून उठणार नाही। ठीक आहे, आज एक पत्र आलंय तुमच्या देखतच, दुय्यम निबंध जिल्हा निबंधक राजेंद्र गायकवाड साहेबांचं, ते म्हणताय की आम्ही चौकशी लावून कारवाई करतो। पण चौकशी लावून कारवाई म्हणजे आमच्या पूर्ण 1 ते 7 मुद्द्यावर चौकशी झाली पाहिजे, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि या गरीब शेतकऱ्याचं क्षेत्र जे आहे ते त्याला परत मिळालं पाहिजे। आणि खरेदीच पूर्णपणे चुकीची आहे, बेकायदेशीर आणि बेनामोबदल्यात झाली असं आमचं म्हणणं आहे। आणि जर इथं न्याय भेटला नाही तर शेवटचा निर्णय असा आहे की मी पण बहीण या नात्याने त्यांच्या बरोबर राहणार आहे। डायरेक्ट मंत्रालय पुढे जाऊन आम्ही कुठली परवानगी घेणार नाही, काहीच नाही, सहकुटुंब सहपरिवार तिथे जाऊन बसणार आहे, पण न्याय घेतल्याशिवाय आता हटणार नाही। कारण अशा किती गरीब शेतकऱ्यांना फसवलं जात असत। आणि आमची आणखी एक मागणी की या लोकांच्या त्यांचे जेवढे खरेदी दस्त असतील सगळ्याची चौकशी व्हावी लागली पाहिजे, त्यांच्या मालमत्तेची सुद्धा चौकशी लागली पाहिजे। सिन्नर तालुक्यामध्ये ह्या 2 नंबर धंद्यावाल्यांचा खूप सुळसुळा झालेला आहे। असली शेतकऱ्याला शेत म्हणजे मला तर वाटतं महाराष्ट्र मुक्त शेतकरी मुक्त करायचा का काय या 2 नंबर धंद्यावाल्यांना? शेती ही बागायती शेती असून हे लोक शेती घेतात आणि जो कसतोय त्याला बाजूला करण्याचा ते प्रयत्न करतात। आज तो किती वर्षापासून जमीन कसतो म्हणजे लहान असल्यापासून तो जमीन करतोय, आज त्याच्या जमिनीत त्याचं पीक उभं आहे। ते पीक असतानाही ते जर व्यसनाधीन माणसाकडून जमिनी खरेदी करतात आणि त्यांच्या मंडळीचं नाव आहे त्या उतार्यामध्ये,
तिला एक शब्दाचाही तिच्याकडून म्हणजे जबाब न घेता किंवा तिचा संमती संमती न घेता खरेदी कशी होती हे वारसदारांची पण नाही. विशेष वाटतंय. मंडळीचं जर नाव असेल बायकोचं, त्या पत्नीचं यांनी सहमती घेतल्याशिवाय खरेदी कशी झाली हा महत्वाचा प्रश्न, खूप मोठा पेपर नोटीस पण नाही दिलेली. याच्यासाठी महसूल मंत्र्यानं या महसूल कार्य म्हणजे जे आहे महसूल विभाग याच्यावर चांगली कडक कारवाई केली पाहिजे. कारवाई पण आणि दबदबा ठेवला पाहिजे त्यांनी. महसूल मंत्र्यांना, बावनकुळे साहेबांना तर माझी ही विनंती आहे माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, का बावनकुळे साहेबांनी त्यांनी एक शब्द उच्चारला का 3 दिवसात तुमची खरेदीची नोंद होईल. म्हणजे हे 2 नंबर धंद्यावाल्यांना यांना सोपं झालं ना ते. 3 दिवसात खरेदी करून त्यांच्या नावं लागण्यासाठी आणि सब रजिस्टरनी पडताळणी केली पाहिजे. असला शेतकरी मारून टाकण्याचा प्रयत्न हा महसूल मंत्री करतात. शेतकऱ्यांना भूमिहीन करतायत. भूमिहीन हो, करतात बस. शेतकऱ्यांना की 3 दिवसात हे 2 नंबर धंदेवाले लगेच नावं लावून घेतील ना, म्हणजे शेतकऱ्याला काही माहिती होणार नाही. आणि जिथं वादाची जमीन आहे तिथंच हे 2 नंबर धंदेवाले जातात. असली शेती हे घेतच नाही. जिथं वाद आहे, जिथं व्यसनाधीन माणूस आहे, याच्याकडून कमी पैशात कमी मोबदल्यात जमीन कशी मिळत आणि तिचा आपल्याला खूप मोठा पैसा कसा गोळा करता येईल याच्याकडे जास्त या सिन्नर तालुक्यामध्ये जास्त म्हणजे जास्त लोक आणि मेन म्हणजे सब रजिस्टर साहेबांचं काम काय आहे? कागद पडताळणी तर करायला पाहिजे ना. वारसदार कुठे? मग बाबा कमी पैसे का घेत आहेत? त्यांना का शंका घेतली नाही? त्यांनी का ऑब्जेक्शन घेतलं नाही? हा खूप मोठा प्रश्न आहे. मग याच्यावरून सिद्ध होतं की सगळे मिले बघत आहे. त्यामुळे आम्हाला सगळी चौकशी लावायची. मंडळ अधिकारी आणि सब रजिस्टर दोन निबंध कार्यालय, हो, मंडल अधिकारी मंडळ अधिकारी आणि तलाठी वगैरे आहे की नाही? तलाठी नाही. यांनी नोंद टाकून दिली डायरेक्ट. तहसीलदाराचा काय सहभाग आहे का? ते माहित आहे. पण मग चौकशी लावली. मंडळ अधिकारी का आम्ही हरकत घेतली होती लगेच 5-6व्या दिवशी. पण त्यांनी कुठल्याच प्रकारचं त्याच्यावर हे नाही घेतलं. तारखांना आम्हाला बोलवलं पण समोरची पार्टी कुठल्याच प्रकारची तारखेला येत नव्हती, तरी पण त्यांच्या बाजूने निर्णय देऊन नोंद टाकून दिली. सातबारा उत्तर कोणाचं नाव आहे? वडिलांचा हो, बसा ना, मला वाचायचं. गणपतीवरती पटलं तर महात्मा. घेऊन आम्ही. अच्छा, आता त्यांचं वय आम्ही किती आहे वाढवतोय आता? बरं का? कारण fraud खूप 63 मोठा वय आहे. त्यांचं आता. 63 होय. 63 वय. हो. तर आणि व्यवहाराला मध्यस्थ कोण होतं? मग ते त्यांचेच होते, त्यांचेच आमचं होते. कोणीच कोण नव्हतं. त्यांचेच कोण? त्यांचं नाव एक आदित्य कांगणे म्हणून एक होता, तो साक्षीदार तो. साक्षीदार म्हणून आहे. तो त्यांच्या खरेदी घेणार त्याचाच मुलगा आहे. आणि दुसरा अजून काहीतरी नाव होतं त्याचं. आणि काही मध्यस्थी होते का ते हे ऐका ना भाऊ, हे गायकवाड साहेबांनी लिहून दिलंय का? खरेदी केले ना, भांडण नाही तंडण नाही, ते व्यसनी होते तसे गेले ते. ते दारूचे नशा करतात. हा, तर तसे ते गे खरेदी खत वगैरे केलं त्यावर दारू पिलेले होते. हा हा, ते घरीच नाही आले. यांनी किडनॅप केलं त्यांनी गावात सुद्धा नाही येऊन दिले. आम्ही पाहत हिंडलो, माझे पोरं पाहत हिंडले, पण त्यांनी माझं स्वतःच नाव असताना उतरत माझी सुद्धा त्यांनी काय विचारपूस, फक्त माझी जमीन मला करायची भाकत मला भेटावं एवढीच इच्छा आहे माझी. आता तुम्ही वारस किती लावलेले आहेत बाबांना? आता तुम्ही मुलं किती? 2 मुलं. 2 भाऊ, तुमच्या दोघांच्या सहमत्या कुठंच नाही? आईची पण नाही, मुलांची पण नाही, कोणाचीच कोणाचीच नाही. नाही. फक्त वडिलांना फसून सगळं हा. फसवून हे दारूच्या नशेमध्ये यांनी दारूच्या सगळं नशेत. खरेदी केलं. हा. सगळे पेपर पुरावे दिले आपण. पुरावे आहेत सगळे आपल्याकडे. त्यांनी मला विचारलंच नाही. जशी त्यांनी ते दारू पेते ना थोडी, त्यांनी तिकडेच किडनॅप केला. परत माणूस सरदवाडी गावात आलाच नाही. सिन्नर मध्ये सुद्धा माझ्या पोरांनी लई चौकशी केली. तुम्हाला त्या जमिनीचे कुठले पैसे पण मिळाले? रुपया सुद्धा नाही माहिती आम्हाला. त्यांना विकायचीच नव्हती ना. विकायचीच नव्हती. किती होते क्षेत्र किती होत तुमचे एकूण? क्षेत्र 12.5 बिघे म्हणजे 6.5 एकर क्षेत्र होतं. खरेदी किती दिली समोर? 6.5 एकर. हो, 6.5 एकरची खरेदी दिली त्यांनी. ते आरोपी कोण होते नीट नाव सांगा. आरोपींची नाव काय तुम्हाला माहिती असतं? संजय तोंडराम चौले, प्रथमेश गंगाधर काकड, नाही तो आहे प्रथमेश हा. गंगाधर काकड आणि ते धमकी येतात ते सांगा ना. आणि त्याचा मुलगा आदित्य कांगणे फोन करतो, कॉम्प्रोमाइज करू, ये बस बोलू. हे कुठले राहणार आहे? हा नाशिकचा आहे आदित्य. आणि काकड कंपनी मखमल वाजवले का? नाही, मुंबई नाही त्याचा पत्ता हा? आहे. मुंबई पत्ता आहे त्याचा. अच्छा, खरेदी करतो. खरेदी खतावर मुंबईचा पत्ता आहे. आणि संजय संजय चौले चौले जे आहे ते जायगावचे. जायगावचे. जायगावचे आहे. यांच्या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला कोणी तक्रार दाखल केली का? नाही. आता गेली ना, आता गेली. आता गेली, आता फसवणूक वगैरे. झाल्याची तक्रार दाखल केली का? नाही कधी नाही, केली? आता आता नाही, या ताई गेलेलं तर पोलीस स्टेशन. मी गेले कधी होते. गेले तुम्ही? मी जेव्हा हे घडलं ना तेव्हाच गेले. मला नवनाथ पवार होता आमच्या गावाला. हा. त्यांनी मला म्हणे त्यांनी वाचलं बिचलं. मग मला म्हणे ते तिडं फोन चालू होता, त्याला बंद केला. म्हणे त्याची म्हातारी आली. मग मला म्हणे ते तिडं असं लांब सावलं. मग ते काय बोलले ते मी काय ऐकले नाही. मला नंतर कंप्लेंट घ्यायला गेले. मला म्हणे तुझ्या नवऱ्याला घेऊन येतो कंप्लेंट घेऊ म्हणे. मी दिलं हुसकून दिलं मला काय ते. नाव त्या पोलिसाचं? नवनाथ पवार
होता. काय म्हणून पोलीस अधिकारी काय पोलीस होता स्वतः तो. कॉन्स्टेबल होते. कॉन्स्टेबल आहे? हा, त्यांनी मला उचकून दिलं म्हणे तुमच्या नवऱ्याला घेऊन येता कंप्लेंट घेईल म्हणे. मी उचकून दिलं मला, तुमची तक्रार दाखल करून नाही घेतली त्यांनी, मला उचकून दिलं स्वतः. मी आज बी ते नाव सांगितलं होते बरोबर हे करतील. आता बाबा कुठे आहे? बाबा बाबांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलेलं आहे आम्ही. मुक्ती केंद्रात ठेवलं. ते त्यांच्यावरती पूर्ण डिस्टर्ब झालेले, त्यांना ते कोणाला ओळखीत नव्हते, काय नव्हते. त्यांचा शोध घेऊन आम्ही जेव्हा हे खरेदीच्या नोंद झाल्यानंतर बाबा आम्हाला 1 महिन्याने सापडले. मग आम्ही त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलं. ते कोणाला ओळखत नव्हते, काहीच नव्हते, एकदम असे विचित्र इंडायचे. त्याचे फोटो वगैरे आम्ही ज्या व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलंय त्या व्यसनमुक्ती केंद्राचे त्यांचे पूर्ण फोटो येतात रोज आम्हाला. त्यांची आताशी कुठेतरी परिस्थिती आणि त्यांची तब्येत आताशी स्टेबल झाली, आताशी ते कुठेतरी एकदम क्लिअर दिसत आहेत थोडेफार. तर रोज त्यांचे उपचार चालू आहे त्याच्यावरती. तेव्हापासून आतापर्यंत त्यांना आम्ही तिथेच ठेवलंय. जवळपास त्यांना 8 महिन्यापासून आम्ही तिथे ठेवलेले. तुमचं स्पष्ट म्हणणं काय आहे सांगा. आमचं स्पष्ट एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आमची गेलेली मायभूमी आम्हाला परत पाहिजे. हे जे अधिकारी आहे या पूर्ण अधिकाऱ्यांची चौकशी लागून त्यांच्यावरती निलंबित करण्यात यावं त्यांना पूर्णपणे. आणि ते 4 जे खरेदी घेणार आहे त्यांना कडकातली कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून त्यांनी आज आमच्या सोबत केलंय, अजूनही कोणासोबत केलं असेल, इथून पुढे कोणासोबत करू शकतात. ते त्याने कुठल्याही प्रकारचे असं काही केलं नाही पाहिजे. कारण यांना जर शिक्षा झाली तर यांच्यासारखे अजून खूप जण आहे, तर त्यांना पण त्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांना आळा बसेल का परत या गोष्टीचा कोणी गैरफायदा होणार नाही, गोरगरिबाच्या जमिनी जाणार नाही. याच्यावरती थोडीशी कारवाई झाली पाहिजे. आता तुम्ही विभाग आयुक्त समोर बसले, विभागीय कार्यालयाकडून तुम्हाला विचारपूस झाली का? हो, विचारपूस कोण झाली. आलं होतं? दखल घेताय. नाही गेडाम साहेब आले होते का? गेडाम साहेब नाहीये, ये अप्पर सोनवणे ते आले होते. त्यांनी पत्र काढलं. त्यानंतर त्यांनी उपनिबंधक आहे ना, वाटाव नको जाऊ बाई. सहजिल्हा निबंधक त्यांना कळवलं. त्यांचंही पत्र आलंय आता आम्हाला. तर आम्ही त्याच माध्यमातून त्या पत्राचा फॉलोअप घेऊन आम्ही आज इथून पुढे ठरवणार आहे का ते जर कोण आम्हाला जर लिखित स्वरूपात आणि जर सांगणार असेल का महिनाभरात किंवा मग 15 दिवस आम्ही तुम्हाला न्याय देऊ, तरच आम्ही इथून उठणार आहे. अन्यथा आम्ही इथेच बसून राहणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत. आम्हाला आधारच नाही, तेवढीच जमीन आहे आम्हाला. फक्त पत्र देतात, मुदत देत नाही ना, आम्हाला मुदत पाहिजे. मग असं परत वर्षभर परत बाबांना ते परत किडनॅप करतो. तर यांना कोणाला कारण ते आजच धमके देते, उद्या यांना काही झालं मग काही केलं मग त्यांना धमके देऊ राहिले. सांगा ना भाऊ, त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन शेती काय, नोकरी नाही, काहीच नाही ना. काय झालं तर जबाबदार आदित्य कांगणे कॉल करतो, म्हणतो बसू, भेटू, कॉम्प्रोमाइज करू, धमक्या देतो, पुढे भेटायचं सांगून तो. आपल्याला त्याला कोणत्याही प्रकारचं भेटायचं बी नाही, कॉम्प्रोमाइज बी करायचं नाही. आपल्याला आपली न्यायच पाहिजे, आपली शेती परत पाहिजे आणि या 7 मुद्द्यांवर कारवाई झाली पाहिजे.